नमस्कार, मी नम्रता. माझ्या क्रिस्टल आर्काना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेल, आपण आज शिकणार आहोत मॅनिफेस्टेशन. वर्ड खूप मोठा वाटतं, राईट? बट असं डिफिकल्ट असं याच्यामध्ये काहीच नाही आहे. मॅनिफेस्टेशन आणि कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड या सगळ्या कॉन्सेप्ट्स मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून जे लोकांना याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे त्यांना आयडिया येईल थोडीफार की हे ॲक्च्युअलमध्ये वर्क कसं करतं, ॲक्च्युअली आपली सिस्टीम कशी वर्क करते. आणि हे नॉलेज सर्वांना असणं इम्पॉर्टंट आहे, कारण ही बेसिक गोष्ट आहे. कारण आपली बॉडी कशी रिॲक्ट करते, आपण गोष्टी अट्रॅक्ट कशा करतो आपल्या लाईफमध्ये, एनर्जी लेवल, राईट? जे काही आपण अट्रॅक्ट करतो, आपण एनर्जीच आहोत फर्स्ट ऑफ ऑल, हे लक्षात ठेवा. तर कोणती पण गोष्ट आपण अट्रॅक्ट कशी करतो लाईफमध्ये, ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि हे बेसिक नॉलेज मी या व्हिडिओमध्ये देईलच. तर मॅनिफेस्टेशन काय आहे? तर मॅनिफेस्टेशन म्हणजे शॉर्टमध्ये सांगते तर आपल्याला ज्या काही गोष्टी हव्यात तर त्या गोष्टी रिअल लाईफमध्ये अट्रॅक्ट करणं, रिॲलिटीमध्ये आपल्या अट्रॅक्ट करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन करणं. असं मोठं काही जगाच्या वेगळं की बाबा मी 24 तास आता योगा करत बसेल किंवा 24 तास मला डोळे बंद करून बसावं लागेल, नो नाही. ओके सर, कोणती पण गोष्ट आपल्याला लाईफमध्ये जेव्हा मॅनिफेस्ट करायची असते, इवन आपण 24/7 मॅनिफेस्टेशन करत असतो, तर कसं करतो, का करतो, हे सगळं एक्सप्लेन करेल मी या व्हिडिओमध्ये. तर मॅनिफेस्टेशन काय आहे? तर आपल्याला जे काही लाईफमध्ये अट्रॅक्ट करायच्या आहेत गोष्टी, ज्या काही आपल्याला हव्यात त्या गोष्टी रिअलमध्ये अट्रॅक्ट करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. ओके, क्लिअर. सेकंड थिंग, मॅनिफेस्टेशन याच्यामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड खूप या गोष्टी मॅटर करतात. कॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं? फॉर एक्झाम्पल, मी एक खूप फनी एक्झाम्पल देणं पसंत करेल. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण एखाद्या मीटिंगमध्ये आहे, ओके, तुमचा बॉस बसला आहे तिथे, तुमचे कॉलिग्स आहेत, तुमची एंटायर टीम बसली आहे तिथे, आणि एक व्यक्ती आहे, ती आहे बाथरूम सिंगर. हे आय नो, हे एक्झाम्पल खूप थोडंसं आय डोंट नो, बट पटकन तुम्हाला समजून जाईल मला एक्सप्लेन काय करायचं आहे. कॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे मी सांगते. तर आता आपण ऑफिसच्या मीटिंगमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन आहे आणि एखादी व्यक्ती आहे, ती बाथरूम सिंगर आहे, खूप छान सॉंग्स आवडतात, बाथरूम सिंगर आहे. पण आता तुम्ही ऑफिसच्या मीटिंगमध्ये आहात, ओके. जस्ट बिकॉज तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटला म्हणून आता तुम्ही स्टार्ट करणार आहे का सिंग करायला, तुमचं फेवरेट सॉन्ग तुम्ही प्ले करायला सुरू करणार आहे का त्या मीटिंगमध्ये? नाही ना, कारण तुम्ही कुठे आहात? ऑफिसमध्ये आहात. तर तिथे तुम्हाला प्रोफेशनली बिहेव करावं लागेल. सो किंवा तुम्ही दुसरं एक्झाम्पल असं घेऊ शकतो की कॉन्शियस असणं आपल्या बिहेवियरसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी कॉन्शियस असणं. तुम्ही जसं बेस्ट फ्रेंडसोबत तुमच्या बिहेव करता, तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबत काही पर्टिक्युलर आपले वर्ड्स असतात जे आपण यूज करतो आपल्या फ्रेंड्ससोबत, राईट? तो आर यू गोइंग टू यूज दॅट सेम वर्ड्स? तुम्ही ते सेम वर्ड्स तुमच्या बॉसला बोलवणार आहे का? नाही ना, कॉन्शियस आहे आपण. आता मी इथे काहीतरी बोलते, कॉन्शियसली मी ड्रेसअप करेल, कॉन्शियसली मी मेक शुअर करेल की माझ्याकडून जे आहेत ते प्रोफेशनली वर्ड्स यूज केले जातील, राईट? सो आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे कॉन्शियसली करतो, याला म्हणतात, हे आपलं आहे कॉन्शियस माइंड, ज्याचं ऑलरेडी आपल्याला ऑलमोस्ट 90,000 थॉट्स जे आपले चालू असतात, मोस्टली नेगेटिव्ह थॉट्सच असतात. 80,000 to 90,000 थॉट्स दिवसभर आपण एवढे विचार करतो, जस्ट विचार करतो आपण कॉन्शियसली, अनकॉन्शियसली. आपले 70 ते 90,000 आय गेस इतके विचार आपल्या डोक्यात चालू असतात, आणि जे मोस्टली 100% मोस्टली नेगेटिव्ह असतात. ओके, तर त्या गोष्टी कशा वर्क करायच्या हे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेलच. पण आता हे लक्षात घ्या की कॉन्शियस माइंड काय आहे. मॅनिफेस्टेशन क्लिअर झालं की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत लाईफमध्ये त्या अट्रॅक्ट करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. 3D रिॲलिटीमध्ये आपण अट्रॅक्ट करतो त्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कॉन्शियस माइंड तुम्हाला समजलं की कोणतीही गोष्ट आपण जी कॉन्शियसली करतो याला आपलं कॉन्शियस माइंड म्हणतात. आता गेम चेंजर आहे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन. आता हे काय आहे, हे काय करतं? ओके, जे काही आता आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत आहे, जे काही अट्रॅक्ट करण्याचं काम आहे, हे मेन काम सबकॉन्शियस माइंड करतं. 95% गोष्टी या सगळ्या सबकॉन्शियसवर डिपेंड असतात. सबकॉन्शियस माइंड म्हणजे एखादा किंग, जो आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे काही अट्रॅक्ट करायचं हे काम करतं सबकॉन्शियस माइंड. आता इथे काय होतं, वेल, बॅकग्राऊंड नॉईज जर तुम्हाला येत असेल, बॅकग्राऊंडमध्ये थोडं व्हॉईस येत असेल तर प्लीज अवॉइड इट. इट्स माय नेफ्यू. तो खूप छोटा आहे, सो प्लीज अवॉइड इट. ओके, सो लेट्स कंटिन्यू विथ दिस व्हिडिओ. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे, तर जे काही अट्रॅक्ट आपण करतो हे सगळं मेन काम कोण करतं? जो किंग कोण आहे? सबकॉन्शियस माइंड आहे. आता इथे काय होतं मी एक्सप्लेन करेल.
शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. जे काही आपल्याला अट्रॅक्ट करायचं इन शॉर्ट, तर या काही गोष्टी ज्या आहेत त्या अट्रॅक्ट आपण सबकॉन्शियस माइंड थ्रू करतो. पण इथे आपण कॉन्शियसली थोड्याशा गोष्टी म्हणजे कॉन्शियसली त्याला वे देतो आणि सबकॉन्शियस माइंड अट्रॅक्ट करतो. तर मी एक सिम्पल छोटंसं एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करेल की ज्यांना काहीच नॉलेज नाही आहे या गोष्टीबद्दल, तर त्यांना पण समजून जाईल की मी काय सांगते ॲक्च्युली. आता इथे आपण असं हे करू, ही आपली आहे सपोज आपलं सिस्टीम आहे हे, म्हणजे हे आपण XYZ ही आपण आहोत, हे आपण जस्ट इमॅजिन. ओके, हे आहे आपलं कॉन्शियस माइंड आणि हे आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. ठीक, CS कॉन्शियस माइंड, SS सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, SM सबकॉन्शियस माइंड पकडू आपण. इथे काय होतं, कॉन्शियस माइंडमध्ये आपण कॉन्शियसली सगळ्या ॲक्शन घेतो, की कॉन्शियसली विचार करतो आपण, कॉन्शियसली सगळ्या गोष्टी करतो. सबकॉन्शियसमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जे एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रोग्रॅमिंग जे काही आहे ते मेन आपलं प्रोग्रॅमिंग इथे असतं, ते म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये. काही गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत, तिथे खूप सारा ट्रॉमा आहे, पॉझिटिव्हिटी आहे, नेगेटिव्हिटी आहे, राईट. आपण एखादा एक्सपिरियन्स, आता मी तुम्हाला बोलली की तुम्ही तुमच्या लाईफमधले बेस्ट एक्सपिरियन्स कोणता आहे या वर्षीचा तुम्ही विचार करा, तर तुम्ही लगेच त्या मेमरीज कॅच करून घेणार, राईट. हे सगळं जे काही आहे ते स्टोअर कुठं केलं जातं, इथे. आणि ज्या काही गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो या सगळ्या कोणावरती डिपेंड आहेत, मोस्टली सबकॉन्शियस माइंडवरती. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा हे माझ्या हातात तर नाही आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप सारा ट्रॉमा स्टोअर्ड आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या माझ्या हातात नाही आहेत, कॉन्शियस माइंडमध्ये आहेत, राईट. कॉन्शियस माइंडला पण हँडल करू शकतो, बट सबकॉन्शियसचं काय नम्रता. वेल, सबकॉन्शियस माइंडला सुद्धा प्रोग्रॅमिंग आपण करू शकतो. येस, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग आपण करू शकतो. ते कसं करू शकतो, जे काही आतापर्यंत स्टोअर आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो आणि आपल्याला जे हवं ते पॉझिटिव्हिटी आपण इथे टाकू शकतो. सिस्टीममध्ये चेंजेस करायचे कसे करणार आहोत, रिपिटेशन. आता रिपिटेशन म्हणजे काय आहे, तर आता सपोज मी एक एक्झाम्पल देते. एखादी गोष्ट, एखादा वाईट अनुभव आला तर आपण काय करतो की त्याच गोष्टी आपल्या डोक्यात धरून बसतो की हां, मला जॉब करणं त्यावेळी इझी नव्हतं, मला खूप जास्त कलिग्स किंवा एन्व्हायरमेंट चांगलं नाही भेटलं, राईट. असं आपण बोलत राहतो कंटिन्यू. नेक्स्ट टाईम आपण जेव्हा जॉब घेतो तेव्हा सेम सिच्युएशन येते, किंवा नेक्स्ट टाईम आपण त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे ती गोष्ट अचीव्ह करतो त्यावेळी ती सस्टेन नाही करू शकत. याच्या पाठीमागे इवन हे माझ्या लाईफमध्ये सुद्धा झालं होतं. ओके, कारण रूट कॉज हा होता हे जेव्हा मी ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन समजायला स्टार्टिंग केली त्याच्यानंतर आय गॉट टू नो की ह्या गोष्टी आहेत, हे रूट कॉज आहेत. ओके, तर सबकॉन्शियस माइंडला आपण चेंज करू शकतो. कसं करणार आहे आपण, रिपिटेशन. जिथे आपला नेगेटिव्ह थॉट आहे तिथे आपण पॉझिटिव्हिटी रिपिटेटिव्हली फीड करत राहायचं. त्यावेळी काय होणार आहे, जे काही इथे नेगेटिव्हिटी भरली आहे या सबकॉन्शियसमध्ये ती सगळी पॉझिटिव्ह होत जाणार. आणि जेव्हा पॉझिटिव्ह होणार त्यावेळी ह्याचं काम काय आहे, जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला अट्रॅक्ट करून देणं, तुमच्या रियालिटीमध्ये आणून देणं. मग तो आणून देईल. त्याला सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह ह्याच्याशी तर सबकॉन्शियस माइंड आहे तर त्याचं काम काय आहे की बाबा तुम्ही जे काही याच्यामध्ये स्टोअर करता हे तुम्हाला रिअल लाईफमध्ये आणून देणं, तुमच्या रियालिटीमध्ये तुम्हाला आणून द्यायचं काम कोण करतं, सबकॉन्शियस माइंड. तर इथे आपण चेंजेस करू शकतो. कसे करू शकतो, कोणतीही गोष्ट रिपिटेटिव्ह करून, रिपिटेटिव्हली तो थॉट द्यायचा आहे. तर सपोज मला कोणती तरी एखादी गोष्ट पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करायची आहे, तर इथे आपण काय करणार, तिथे तो जो नेगेटिव्ह थॉट आहे त्याला आपण रिप्लेस करणार पॉझिटिव्ह थॉटनी आणि तोच पॉझिटिव्ह थॉट रिपीट करत राहणार. असं आपण या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करणार. आता याचं काम काय आहे की हां बाबा रिॲलिटीमध्ये या गोष्टी आणून द्यायच्या. त्याला नेगेटिव्ह पॉझिटिव्ह याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही जे विचार करता ते त्याला कंटिन्यू रिपिटेटिव्हली भेटत जातं आणि ते आपल्याला अट्रॅक्ट करून देतो. सो दॅट्स इट. सो मॅनिफेस्टेशन काय आहे समजलं, कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे किंग आहे जो आपल्याला सगळ्या गोष्टी रिॲलिटीमध्ये आपल्या आणून देतो. जे काही आपल्या लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट केलं आहे हे आपल्या थिंकिंगमुळे केलेलं आहे, मग ते पॉझिटिव्ह असो या फिर निगेटिव्ह असो. आणि सबकॉन्शियसला आपण प्रोग्रामिंग करू शकतो. कसं, तर नेगेटिव्हिटी जी काही आहे तिथे आपण पॉझिटिव्ह थॉट्स रिप्लेस करून रिपिटेटिव्ह गोष्टी करून त्या गोष्टी आपण रिपिटेटिव्हली आपण विचार करतो त्यावेळी सबकॉन्शियस माइंड आपण आपलं प्रोग्राम करतो.
सो दॅट्स इट. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, मॅनिफेस्टेशन काय आहे. आता सबकॉन्शियस माइंडला सुद्धा आपण कसं प्रोग्राम करू शकतो ह्याच्यासाठी खूप सारे टेक्निक्स आहेत. मी ह्याच्यानंतर जे व्हिडिओज पोस्ट करेन त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टेक्निक मी शिकवणार आहे की त्या तुम्ही कसं अट्रॅक्ट करू शकता गोष्टी. कोणतीही गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करायची आहे, रोबोटिक अफर्मेशन यूज करू शकता, वॉटर अफर्मेशन्स यूज करू शकता. हा सगळा गेम जो आहे एनर्जीचा, हा सगळ्या आपल्या फिलिंग्सवरती डिपेंड आहे, सगळ्या थॉट्सवरती डिपेंड आहे, रिपिटेशनवर डिपेंड आहे, आपण जे ॲक्शन घेतो त्याच्यावर डिपेंड आहे आणि आपल्या बिलीफवर डिपेंड आहे. आता फिलिंग्स काय आहे, ॲक्शन काय आहे, बिलीफ्स काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओजमध्ये भेटत जाईल. मी सगळं एक्सप्लेन करेन आणि तुम्हाला मॅनिफेस्टेशन एक मास्टर मॅनिफेस्टर नक्की बनवून देईल. आणि येस, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सिया.